रायगडच्या अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्या पुढाकारातून रोबोटिक वॉटर रेस्क्यू यंत्रणा सज्ज करण्यात आली. बुडणाऱ्यांच्या बचावासाठी अत्याधुनिक रोबो रक्षक आता नागाव बीचवर कार्यरत होणार असून हा निर्णय स्थानिक पातळीवर एक मोठा आणि दूरदृष्टीचा टप्पा मानला जातोय. कलेक्टर कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत रायगड जिल्ह्यासाठी आपत्तीविषयक विशेष कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचा सहभाग होता. तसेच नागाव, काशेद आणि श्रीवर्धन समुद्र किनारा येथील ग्रामपंचायतींनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. ग्रामपंचायतींपैकी फक्त नागाव ग्रामपंचायत प्रशिक्षणास हजर होते. या प्रशिक्षणासाठी नागाव ग्रामपंचायतीकडून सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांच्यासह कर्मचारी कल्पेश नायक, मनीष म्हात्रे, आशिष मानकर आणि विनेश नागवेकर उपस्थित होते. याशिवाय विविध पोलीस स्टेशनमधील अधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कलेक्टर ऑफिस मार्फत माननीय श्री पाठक सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या कार्यशाळेत पूर परिस्थिती, नदी किंवा समुद्रात वाहून जाण्याच्या घटना, धरण परिसरातील आपत्कालीन प्रसंग तसेच सर्पदंश यांसारख्या विविध संभाव्य आपत्तींच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच फर्स्ट एड व सर्वसमावेशक आपत्कालीन किटमधील प्रत्येक घटकाचा उपयोग कसा करायचा याचं प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देण्यात आलं. सदरील किट सर्व पोलीस स्टेशन व निवडक ग्रामपंचायतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रशिक्षणादरम्यान सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी महत्त्वपूर्ण मागणी मांडली. सध्या 3 समुद्र किनाऱ्यांसाठी 3 रोबोटिक लाईफ सेव्हिंग क्राफ्ट उपलब्ध करून देण्यात येणार असून यामध्ये नागावचा समावेश आहे. शिवाय आणखी 15 लाईफ सेव्हिंग रोबोटिक्सची मागणी कलेक्टर कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. यावेळी त्यांनी नमूद केलं की रोबोटिक यंत्रणा उपलब्ध करून देणं हे स्वागतात असलं तरी की समुद्र किनाऱ्यांवर कार्यरत असलेल्या पारंपरिक लाईफ गार्ड्सची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. पूर्वी या लाईफ गार्ड्सचे मानधन कलेक्टर कार्यालयामार्फत दिलं जात होतं. मात्र सध्याच्या परिस्थितीत सर्व खर्च ग्रामपंचायतींना करणं शक्य नसतं. त्यामुळे किमान काही प्रमाणात आवश्यक लाईफ गार्ड्सपैकी काहींचा खर्च कलेक्टर कार्यालयाने उचलावा आणि उर्वरित खर्च ग्रामपंचायतींनी करावा अशी मागणी त्यांनी केली. आणि समजा चुकून जर मानेला वगैरे काही इजा होऊ नये किंवा मानेला इजा झाली असेल तर त्या ठिकाणी तो बेल्ट आहे, तो बेल्ट घालतो. समजा कसं होतं की ज्यावेळेस ती व्यक्ती आपत्तीमध्ये सापडलेली असते, चुकून कुठेही इजा होऊ शकते, कसाही तो माणूस पडलेला असतो. अशा वेळेस काय करायचंय तर हा बेल्ट जसं आपल्याला इथं ह्या व्यक्तींना आपण बाहेर काढतोय आपत्तीतून, त्यावेळेस काय होतं की जर मानेला वगैरे तर काय इजा झाली असेल किंवा मान लचकलेले असेल तर अशा वेळेस आपण काय करायचं, मानेला पण हा बेल्ट आपण बांधायचा. आपण बघतो बाहेर करतो की त्यांच्या मानेचे वगैरे नादार असतात ते काय करतात, मानेलाही लावलेलं असतात. तर हे असं इथं बेल्ट दिलेला आहे. व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.